महायुतीत एका ठिकाणी मैत्रीपूर्ण तर दुसऱ्या ठिकाणी शत्रुपूर्ण लढत होईल। मोर्शीच्या जागेवर मैत्रीपूर्ण तर मानखुर्दमध्ये शत्रुपूर्ण लढत होईल। शिवाजीनगर मानखुर्दमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिक हे उमेदवार आहेत, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून सुरेश पाटील हे मैदानात आहेत। तिकडे मोर्शी विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून देवेंद्र भुयार तर भाजपकडून उमेश यावलकर यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे। मानखुर्दच्या जागेवर शत्रुपूर्ण लढत होईल असं म्हटलं जातं आणि त्याचं कारण म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिक हे मानखुर्द विधानसभा मतदारसंघासाठी मैदानात आहेत, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून सुरेश पाटील हे त्यांचे शिलेदार असतील आणि त्यामुळे महायुतीमध्ये या ठिकाणी शत्रुपूर्ण लढत होईल असं बोललं जात आहे। तर मोर्शीच्या जागेवर मात्र मैत्रीपूर्ण लढत होईल अशी चर्चा सुरू आहे आणि त्याचं कारण म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून देवेंद्र भुयार यांना संधी देण्यात आली आहे, तर भाजपचे उमेश यावलकर हे विधानसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि त्यामुळे मोर्शीच्या विधानसभेच्या जागेवर मैत्रीपूर्ण लढत होईल अशी चर्चा आहे। दरम्यान या लढती संदर्भात नवाब मलिक यांनी काय प्रतिक्रिया दिली, आपण ती प्रतिक्रिया सुद्धा पाहू। भारतीय जनता पार्टी या शिवसेना शिंदे गुट हमारा विरोध कर रही है, तो उससे हम लोगों को कोई चिंता का विषय नहीं है। ये अपेक्षित है कि इस तरह की चीज़ें होंगी। जो भी चीज़ें हैं दोनों विधानसभाओं में हम भारी मतों से जीतेंगे। सना अनुशक्ति नगर से लड़ रही है, वहाँ पे किए हुए हमारे काम जनता ने मुझसे आग्रह किया कि मैं चुनाव लड़ूं और उनके आग्रह पे मैं चुनाव लड़ रहा हूँ। लोग वहाँ त्रस्त है, कोई भी विरोध करे, बीजेपी विरोध करे, शिंदे सेना विरोध करे, जनता का विश्वास हमारे साथ है, जनता का समर्थन हमारे साथ है। हम दोनों विधानसभाओं में चुनाव जीतेंगे। तर मावळमध्ये सुनील शेळकेंच्या उमेदवारीबाबत महायुती पत्रक काढणार असं अजित पवारांनी म्हटलंय। मावळमध्ये शेळकेंना होत असलेल्या विरोधाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झालेली आहे। फडणवीस आणि बावनकुळेंच्या सभा सुद्धा मावळमध्ये होणार असंही अजित पवारांनी म्हटलेलं आहे। ऐकलं नाही तर कार्यकर्त्यांबाबत महायुतीत कठोर निर्णय होईल असंही अजित पवारांनी म्हटलंय। खरं तर मावळमध्ये सुनील शेळके हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत आणि स्थानिक भाजपच्या कार्यकर्ते नेत्यांकडून त्यांना विरोध केला जातोय। या संदर्भात अजित पवारांनी ही भूमिका स्पष्ट केली। मावळमध्ये पण तिढा निर्माण झालाय, त्याच्याबद्दल पण काल चर्चा झाली। त्यात स्वतः उपमुख्यमंत्री पण सभेला जाणार आहेत, बावनकुळे पण जाणार आहेत, पत्रक पण त्या ठिकाणी निघणार आहे। कारण आता महायुतीमध्ये काम करत असताना कुठं जिथं असं होईल तिथं थोडीशी समंजस भूमिका ही प्रत्येकाला आपल्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे। ऐकलं नाही तर काही कठोर पण निर्णय त्या बाबतीमध्ये घ्यावे लागणार।